6 तारखेला, किती तारखेला? मागच्या वेळेस सांगितलं होतं ना, किती तारखेला? काय पर्व आहे सांगा बरं, कोण सांगतं? 6 तारखेला आराद्रा नक्षत्र आहे. शिवपुराणात असं वर्णन आहे, आराद्रा नक्षत्राच्या दिवशी जो शिवपूजन करेल त्याला 100 शिवरात्री पूजनाचं पुण्य प्राप्त होईल. म्हणून 6 तारखेला आराद्रा नक्षत्र आहे. संध्याकाळी आपण आपल्या या आश्रमावर जसं अनुष्ठान सामुदायिक पूजन ठेवतो ना माता भगिनीचं, तसं सामुदायिक पूजन या ठिकाणी ठेवूया. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं त्या पूजनासाठी यायचं आहे. बरोबर आहे ना? तारीख 6 तारीख कनिष्ठ चाले सर्वांनी यायचं आहे. कारण एवढं मोठं पुण्याचं संचय, एवढा मोठा पुण्याचा साठा, एवढं पुण्याचं माप, एवढं पुण्याचं तुम्हाला अशा प्रकारचं आणि हा लाभ होणार आहे. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त, ज्यांना इथं येणे शक्य झालं नाही त्यांनी मग आपल्या घरी अभिषेक करा, विधीचा पाठ करा, अभिषेक पात्र लावा किंवा गावातल्या मंदिरात करा. पण एकत्र जर येऊन आपण जर केलं सगळ्यांनी तर मग, आणि संतांच्या सान्निध्यात ज्या ठिकाणी गोशाळा आहे, शिवमंदिर आहे, पुण्यसलीला पूर्णमेयाचं तीर आहे, अशा ठिकाणी केलं तर अजून पुण्य. तो पर्व काळ खूप मोठा अशा प्रकारचा पर्व काळ आहे. म्हणून बाबाजी उपासना 4 वेळेला उपासना करायचे.